श्री स्वामी समर्थ. कधी असं झालंय का, ज्याच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला त्यानेच तुम्हाला सर्वात जास्त दुखावलं? मनात एकच प्रश्न येतो, मी एवढं वाईट काय केलं? आजची ही कथा स्वामी समर्थांची शिकवण तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. एक तरुण होता. तो खूप साधा, प्रामाणिक आणि मनाने चांगला होता. तो नेहमी इतरांसाठी जगत होता. त्याच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधत होता. पण एक दिवस ज्याच्यासाठी त्याने सर्व काही केलं, त्याच लोकांनी त्याचा विश्वास तोडला. त्याला खूप वाईट वाटलं. रात्री झोप लागत नव्हती. मनात फक्त वेदना आणि प्रश्न. तो म्हणाला, देवा, मी कुणाचं वाईट केलं नाही. मग माझ्याच वाटेला हे दुःख का? एक दिवस तो खूप दुःखी होऊन मंदिरात गेला आणि स्वामी समर्थांच्या समोर बसून रडू लागला. तेवढ्यात एक आवाज आला, बाळा, का रडतोस? तो घाबरला. आजूबाजूला पाहिलं आणि त्याला जाणवलं स्वामी समर्थ त्याच्याशी बोलत आहेत. स्वामी म्हणाले, तुला ज्याने दुखावलं ते तुझं काही घेऊन गेले नाहीत. ते फक्त तुला एक शिकवण देऊन गेले. तो आश्चर्यचकित झाला आणि विचारलं, कशी शिकवण? स्वामी हसून म्हणाले, कोणावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनी तुला शिकवलं. जगात सगळे आपले नसतात. काही लोक फक्त अनुभव देण्यासाठी येतात. आणि लक्षात ठेव, ज्यांनी तुला दुखावलं तेच तुला मजबूत बनवतात. तो तरुण शांत झाला. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबले आणि मनात एक वेगळी ताकद निर्माण झाली. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तेच कधीकधी आपल्याला दुखावतात. पण स्वामी समर्थ सांगतात, त्या लोकांवर राग धरू नका, कारण तेच लोक आपल्याला आयुष्याचं खरं ज्ञान देतात. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून दूर राहायचं आणि स्वतःला कसं मजबूत बनवायचं, ही सगळी शिकवण आपल्याला अशाच प्रसंगातून मिळते. म्हणून मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला दुखावलं, ज्यांच्यामुळेच तुम्ही आज मजबूत आहात. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.